नमस्कार, मी ऋषिकरत मित्रांनो. HSRP म्हणजेच हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट. मित्रांनो, तुमच्याकडे कोणतेही वाहन किंवा गाडी असू द्या, मग टू व्हीलर असो, थ्री व्हीलर असो किंवा फोर व्हीलर असो, कोणतंही जरी वाहन असलं तर त्यांना आता ही HSRP नंबर प्लेट बसवणं हे 1 एप्रिल 2025 पासून बंधनकारक करण्यात आलेलं आहे. आता ही नंबर प्लेट बसवण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने नंबर प्लेटची बुकिंग करावी लागते आणि ज्या ठिकाणी तुम्ही स्लॉट बुक केला आहे किंवा ज्या ठिकाणी तुम्ही निवडलं आहे तेथे जाऊन तुम्हाला तुमच्या गाडीची नंबर प्लेट ही बसवून घ्यावी लागते. आता काही ठिकाणी असं झालेलं आहे की तिथे तुम्हाला होम डिलिव्हरी म्हणजे डायरेक्ट घरीसुद्धा येऊन नंबर प्लेट बसवून देऊ शकतात. आता आपले खेडेगाव आहे समजा, तर खेडेगावाने जनरली ही नंबर प्लेट तुम्हाला जवळच्या सेंटरवरती जाऊन ही ऑनलाईन पद्धतीने बुक केल्यानंतर बसवून देतील. आता ही ऑनलाईन कशाप्रकारे बुक करायची याची ए टू झेड प्रोसेस आपण लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. जर तुमच्याकडे टू व्हीलर असेल तर तुम्हाला 531 रुपये या ठिकाणी ऑनलाईन पे करावं लागतील. जर तुमच्याकडे थ्री व्हीलर असेल तर तुम्हाला 590 रुपये या ठिकाणी पे करावं लागतील आणि जर तुमच्याकडे फोर व्हीलर असेल तर तुम्हाला 880 रुपये या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने पे करावं लागतील. चला तर या ठिकाणी कशा पद्धतीने ही नंबर प्लेटची ऑनलाईन बुकिंग करायची याची प्रोसेस लाईव्ह या ठिकाणी बघूयात. तर मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला गुगलवरती यायचं आहे आणि नंबर प्लेट बोलवण्यासाठी HSRP नंबर प्लेट अशा प्रकारे तुम्हाला सर्च करायचं आहे. सर्च केल्यानंतर महाराष्ट्र ट्रान्सपोर्ट म्हणून एक वेबसाईट दिसेल तुम्हाला, transport.maharashtra.gov.in. एक नंबरलाच ही वेबसाईट आलेली आहे, यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर ॲप्लाय हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट ऑनलाईन. ऑफिसमध्ये तुमचा जिल्हा या ठिकाणी निवडायचा, तर माझा जिल्हा या ठिकाणी मी निवडून घेतो. समजा माझा जिल्हा या ठिकाणी बुलढाणा आहे, तर मी बुलढाणा निवडून घेतो आणि सबमिट करतो. सबमिट केल्यानंतर अशा प्रकारे तुमच्यासमोर वेबसाईट येईल. ही वेबसाईटची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली. ही प्रणाली केवळ 1/4/2019 पूर्वी जे वाहनं आहेत त्यांच्यासाठी देण्यात आलेली आहे. तर या ठिकाणी बघा ऑर्डर नाव दिसतं आहे, यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर अलर्ट येईल, तर याला कट करायचं आहे. कट केल्यानंतर व्हेकल रजिस्ट्रेशन स्टेट आपलं महाराष्ट्र येईल. नंतर फिटमेंट लोकेशन म्हणजे बसवण्याचे ठिकाण, जर तुम्ही डीलरकडून बसून घ्यायचे असेल तर 1 नंबरचा पर्याय आणि जर तुम्हाला होम घरी पाहिजे असेल तर 2 नंबरचा. तर आपल्याला डीलरकडून घ्यायची म्हणून मी डीलर निवडतो. नंतर बघा कंप्लीट HSRP प्लेट पाहिजे का तुम्हाला, की तुमची फ्रंट डॅमेज झाली की बॅड डॅमेज झाले किंवा दोन्ही खराब झालेत, तर आपल्या या ठिकाणी नवीनच आहे म्हणून मी कंप्लीट HSRP किट फॉर ओल्ड व्हेकल्स हा पर्याय या ठिकाणी निवडायचा आहे. पिनकोड विचारला आहे, तुमचा जो तालुक्याचा पिनकोड असेल तो पिनकोड या ठिकाणी टाकायचा आहे. व्यवस्थित पिनकोड टाका आधारनुसार. व्हेकल रजिस्ट्रेशन नंबर म्हणजे तुमच्या गाडीचा गाडी नंबर या ठिकाणी टाकायचा आहे किंवा वाहनाचा नोंदणी क्रमांक टाकायचा आहे. तर या ठिकाणी मी माझ्या गाडीचा किंवा वाहनाचा नंबर टाकून देतो. नंतर व्हेकल चेसेस नंबर म्हणजेच तुमच्या वाहनाचा चेसेस नंबर टाकायचा, जो तुमच्या RC बुकवर असतो त्यावरती बघून तुम्ही या ठिकाणी टाकू शकता. नंतर बघा व्हेकल RC बुक नंबर दिल्यानंतर त्या खाली बघू शकता चेसेस नंबर दिल्यानंतर आता इंजिन नंबर टाकायचा. तर व्हेकल इंजिन नंबर खाली या तुम्हाला ऑप्शन दिला आहे. तर या ठिकाणी तुमचा RC बुक बघायचा आहे आणि त्या RC बुकवरून तुमच्या व्हेकलचा इंजिन नंबर या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे. म्हणजेच तुमच्या गाडीचा किंवा वाहनाचा इंजिन नंबर या ठिकाणी टाकून द्या. टाकल्यानंतर बघू शकता खाली नंतर आता व्हेकल ओनर मोबाईल नंबर, या ठिकाणी जो मोबाईल नंबर आहे कस्टमरचा तो मोबाईल नंबर या ठिकाणी टाकून द्यायचा आहे आणि सर्व माहिती भरल्यानंतर व्हेरीफाय विथ वाहन यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर ॲटोमॅटिक तुमच्यासमोर पेज येईल नियरेस्ट सिटी. तर सिलेक्टवरती क्लिक करून परत तुम्हाला तुमचा जिल्हा या ठिकाणी निवडून घ्यायचा आहे. निवडल्यानंतर बघा सिलेक्ट युअर नियरेस्ट HSRP सेंटर, या ठिकाणी तुम्हाला खूप सारे सेंटर दिले आहेत. त्यापैकी तुम्हाला ज्या सेंटरवरती या ठिकाणी ही नंबर प्लेट बसवून घ्यायची असेल किंवा जवळ पडत असेल, कम्फर्टेबल पडत असेल, ते सेंटर तुम्ही या ठिकाणी निवडू शकता. तर मला जे जवळ असेल ते सेंटर मी या ठिकाणी निवडून देतो. तुम्हाला जे जवळ असेल ते सेंटर, तुम्हाला जे कम्फर्टेबल असेल ते सेंटर तुम्ही या ठिकाणी निवडून घ्या किंवा ना कोणतंही सेंटर तुम्ही निवडू शकता, फक्त त्या ठिकाणी तुम्हाला जावं लागेल. तर माझ्या तालुक्याचं सेंटर मी या ठिकाणी निवडून घेतो. निवडल्यानंतर बघा पसंतीची भेटीची किंवा अपॉइंटमेंट डेट दिले. तुम्हाला कोणत्या तारखेला या ठिकाणी ही प्लेट बसवण्यासाठी जायचं आहे तुमच्या मनानुसार घेऊ शकता. आता ज्या ब्लॅक कलरच्या तारखा आहेत त्या तारखा तुम्ही निवडू शकता. त्यापैकी एक तारीख मी निवडून घेतो, तुम्ही कोणतीही निवडा. आता वेळ दिला आहे, चूज प्रेफरन्स या ठिकाणी अपॉइंटमेंट स्लॉट, तर कोणत्या वेळी तुम्हाला जायचं आहे ती वेळ तुम्ही या ठिकाणी निवडून घ्यायची.
तर मी एक वेळ निवडतो बघा 11:30 ते 12:30 या तासामध्ये तुम्हाला तिथे हजर राहायचं आहे आणि नेक्स्टवरती क्लिक करतो. क्लिक केल्यानंतर आता बघा व्हेकल रजिस्ट्रेशन डेट आलेली आहे ऑटोमॅटिकली. सिलेक्ट व्हेकल टाईप मोटरसायकल आहे की स्कूटर आहे ते टाकायचं. तर आपली मोटरसायकल आहे म्हणून मी मोटरसायकल सिलेक्ट करतो. वाहनाचा वर्ग या ठिकाणी नॉन ट्रान्सपोर्ट येईल. नंतर बघा फ्यूल टाईप पेट्रोल. आता इंजिन तुम्ही कोणतंही निवडू शकता. मी भारत स्टेज 4 अशा प्रकारचे इंजिन आहे, हे इंजिन या ठिकाणी निवडून घेतो. इंजिन निवडल्यानंतर समोर बघा रजिस्टर व्हेकल ओनर नेम, म्हणजेच कोणाच्या नावावर ही गाडी आहे किंवा हे वाहन आहे त्यांचं नाव या ठिकाणी टाकायचं आहे आधारनुसार. नाव टाकल्यानंतर GST नंबर काही टाकायचं नाही. बिलिंग स्टेट आपलं महाराष्ट्र राज्य येईल आणि नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर इंटर युअर ॲड्रेस या ठिकाणी तुम्हाला तुमचा संपूर्ण पत्ता टाकायचा आहे. नाही टाकला तरीसुद्धा चालतो. ईमेल ID टाकायचा आहे किंवा नाही टाकला तरीसुद्धा चालतो. तर मी बेसिक पत्ता या ठिकाणी माझा टाकून देतो. राहणार कुठले पोस्ट तालुका जिल्हा व्यवस्थित टाकतो आणि नेक्स्टवरती क्लिक करतो. तुमचा मोबाईल नंबर आला आहे. क्लिक हिअर टू रिक्वेस्ट OTPवरती क्लिक करा. तुमच्या मोबाईलवरती एक OTP पाठवला जाईल. तो OTP या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे. तो OTP आलेला आहे बघा. OTP जो आला आहे तो OTP या ठिकाणी इंटर OTPमध्ये टाकून हा कॅप्चा कोड दिसतो बघा, बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार काही येईल, तो कॅप्चा कोड टाकून व्हेरीफाय करा. व्हेरीफाईड केल्यानंतर तुम्हाला 531 रुपयाचं पेमेंट दाखवलं जाईल. हे पेमेंट तुम्हाला या ठिकाणी करायचं आहे. एक कन्सर्ट आहे, खाली क्लिक करून या कन्सर्टला टिक करून घ्या. पे या ठिकाणी RS 531वरती क्लिक करा. QR कोड किंवा UPIच्या माध्यमातून तुम्ही हे पेमेंट करू शकता. तर हा QR कोड तुमच्या फोनपेला स्कॅन करून पेमेंट करून घ्या. अशा पद्धतीने पेमेंट झालं आहे. प्रिंट रिसिप्टवरती क्लिक करून ही रिसिप्ट तुमच्याकडे ठेवायची आणि ज्या तारखेला तुम्ही स्लॉट घेतला असेल त्या तारखेला तुमच्या नंबर प्लेट सेंटरला भेट द्यायची आणि तुमची नंबर प्लेट बसून घ्यायची. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा.